विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतलं इन्कमिंग वाढलंय. त्यामुळे शरद पवारांची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं एक वक्तव्य तुम्ही ऐकलं असेल. मला काही राजकीय भूमिका घ्यावी लागली, ती साहेबांना विचारूनच घेतली असं ते म्हणाले आणि केंद्रस्थानी आले अजित पवारांचे काका शरद पवार. वय वर्ष 83, पण अजूनही राजकारणात सक्रिय आणि चर्चेच्या केंद्रस्थानी असलेलं व्यक्तिमत्व. पुतण्या अजित पवार यांनी 40 आमदार आपल्याकडे खेचून घेतले. राष्ट्रवादी पक्ष, नाव आणि चिन्ह आपल्याकडे घेतलं, पण त्यानंतरही चर्चेत राहिले शरद पवार. लोकसभेत 10 पैकी 8 जागांवरती विजय मिळवत चर्चेत राहिले शरद पवार आणि आता अजितदादांकडचे नेते आपल्याकडे खेचून पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत शरद पवार. राष्ट्रवादी हा तसा खूप काही शक्तिशाली पक्ष नाहीये. स्वबळावर सत्तेत येईल अशी शक्यता देखील नाही आहे. पक्षाची सध्याची स्थितीसुद्धा तशी बघितली तर कमकुवतच आहे. पण तरीही का नेत्यांचा ओढा शरद पवारांकडे वाढलेला आहे, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो स्टे कनेक्टेड. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार सध्याच्या घडीला महाराष्ट्रातले सर्वात वरिष्ठ नेते. ते ज्या पक्षाचे प्रमुख आहेत तो पक्ष सध्या महाविकास आघाडीतला एक घटक पक्ष आहे. महाविकास ही एक अनैसर्गिक आघाडी आहे, ज्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस अशा 2 पक्षांबरोबर राष्ट्रवादी देखील आहे. अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्याच्या नंतर झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना 8 जागा जिंकता आल्या. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. त्याची परिणती अशी झाली आहे की आता राज्यातल्या सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपामधले काही नेते देखील शरद पवारांकडे जात आहेत. अर्थात यात शरद पवारांची काही जादू आहे का, तर अजिबात नाही. निवडणुकीच्या काळात नेत्यांच्या कोलांटोड्या सुरूच राहणार आहेत, पण यात काही नावं महत्त्वाची आहेत. हर्षवर्धन पाटील, रामराजे नाईक निंबाळकर, समरजित सिंह घाटगे यांची नावं तुम्ही अनेक वेळा ऐकली असतील. मागच्या काही दिवसांमध्ये सतत चर्चेत असणारी ही नावं आहेत. या तिघांनी शरद पवारांकडे जाण्याचा निर्णय घेतला. तो का घेतला हे ऐकून तुम्हीही म्हणाल, खरंच निवडणुकीच्या तोंडावरचे हे आयाराम गयाराम आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या काळामध्ये 2दा पक्ष बदल केला. त्याआधीचा त्यांचा इतिहास देखील पक्ष बदलाचाच राहिलेला आहे. सगळ्यात आधी 1995ला, नंतर 1999 आणि 2004ला अपक्ष म्हणून ते इंदापुरातून लढले. 2009ला काँग्रेसकडून ते निवडणूक लढले, यात त्यांचा विजय झाला. पुढे 2014ला ते काँग्रेसकडूनच लढले, पण राष्ट्रवादीचे दत्ता भरणे इथून विजयी झाले. 2019ला देखील ही जागा राष्ट्रवादीकडे गेल्यानं त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला, पण पुन्हा त्यांचा दत्तात्रय भरणे यांनी पराभव केला. यावरून इथे राष्ट्रवादीचं वर्चस्व असल्याचं दिसून येतं. यावेळीही अजित पवारांची राष्ट्रवादी दत्ता भरणेंना तिकीट देण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीतून संधी मिळणार नाही या ईर्षेनं आता त्यांनी शरद पवारांची तुतारी हाती घ्यायचा निर्णय घेतलेला आहे. पक्षप्रवेशावेळी त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचं भरभरून कौतुक केलं, पण याच निमित्तानं त्यांचे जुने व्हिडिओ देखील जबरदस्त व्हायरल व्हायला लागलेले आहेत. एकतर भाजपात गेल्यामुळे कोणतीही चौकशी होत नाही, शांत झोप लागते, हे त्यांचं वक्तव्य. तर दुसरं म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलणारे नेते हे स्वार्थी असतात. अशा आयाराम गयारामांना जनता योग्य उत्तर देईल, हे त्यांचं वक्तव्य देखील व्हायरल होतं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जनता खरंच अशा आयाराम गयारामांना नक्कीच धडा शिकवणार. समरजित सिंह घाटगे, भाजपाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राहिलेले समरजित सिंह घाटगे यांनी शरद पवारांच्या पक्षाची तुतारी नुकतीच हाती घेतली, ती देखील निवडणुकीच्या तोंडावर. कागल विधानसभेसाठी ते इच्छुक होते, पण महायुतीत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंत्रिपदावरती असलेले हसन मुश्रीफ आधीच या ठिकाणाहून इच्छुक आहेत. मुश्रीफ आणि घाटगे कट्टर विरोधक आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी समरजित सिंह यांना शरद पवार आठवलेले आहेत. रामराजे नाईक निंबाळकर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते, विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर सध्या नाराज आहेत. पक्ष बदलण्याआधीची ही नाराजी आहे, हे लक्षात घ्या.
त्यांना ज्या फलटण विधानसभेतून निवडणूक लढवायची आहे तिथे अजित पवारांनी दीपक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. हा आपल्यावर अन्याय असल्याचं टिपिकल कारण देत आता ते शरद पवारांची साथ देणार आहेत बहुधा, किमान निवडणुकीपुरती तरी असं आपण म्हणू शकतो. शिवाय लोकसभेत इथल्या माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील निवडून आले होते. त्यामुळे फलटणची लॉटरी आपल्याला लागेल या भावनेनं शरद पवारांवरचं रामराजेंचं प्रेम नेमकं निवडणुकीच्या तोंडावरच उफाळून आलेलं आहे. अजून त्यांचा पक्षप्रवेश झालेला नसला तरी खुद्द शरद पवार यांनीच या संदर्भातले संकेत दिलेले आहेत. हर्षवर्धन पाटील असतील, समरजित सिंह घाटगे असतील किंवा मग रामराजे नाईक निंबाळकर, हे तीनही नेते अनुभवी राजकारणी आहेत. पण यांचा इतिहास पाहता पक्षप्रेम, निष्ठा यांच्याशी या नेत्यांचा दूरपर्यंत कसलाही संबंध दिसत नाही. आहे ती फक्त वैयक्तिक महत्त्वाकांक्षा. मग जर विकासाचं कुठलंही व्हिजन नसेल, फक्त आमदारकीची आपली सोय या नेत्यांना करायची असेल तर जनता अशा नेत्यांना का मतदान करेल? शरद पवारांना साथ द्यावी हा विचार त्यांच्या मनात आला तो नेमका विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी, आणि मग पुन्हा चर्चा सुरू झाली ती 83 वर्षीय शरद पवारांची. शरद पवार हे अनुभवी मुरलेले राजकारणी असले तरी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं तसं त्यांचा पक्ष स्वबळावरती अजूनही राज्यामध्ये सत्तेत येऊ शकलेला नाही आहे. काँग्रेसच्या साथीनं 2दा आणि काँग्रेस शिवसेनेच्या साथीनं 1दा अशी सत्ता त्यांनी मिळवलेली आहे. 2014ला तर न मागता भाजपाला देखील त्यांनी बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी केली होती. अर्थात भाजपानं तत्वांशी तडजोड न करता जुना मित्र असलेल्या शिवसेनेला सोबत घेत सत्ता स्थापन केली होती. अशा महाराष्ट्रातल्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या शरद पवार यांच्याकडे येण्याचा ओघ कदाचित अजून वाढेल देखील, पण त्यात प्रेम नक्कीच नसेल. असेल तो केवळ स्वार्थ आणि संधी साधूपणा. तुम्हाला यावर काय वाटतं? व्यक्त व्हा, कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.